शुभ सकाळ मित्रांनो. आज आपण चाललो आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्यात. प्रवासासाठी आम्ही आमच्या बाईक घेऊन निघालो आहोत. हा आहे आमचा भाऊ आणि ह्या पाठीमागं आहेत ते आमच्या वहिनी आणि पुढं जे बसलेलं आहे ते आमचं 14व रत्न वेदांत. सानवी, मी आणि माझी बायको आम्ही प्रवासाचा आनंद घेत निघालो आहोत गणपतीच्या दर्शनासाठी. अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही आमच्या बाईक खेड या ठिकाणी पार्क केल्यानंतर आम्ही रिक्षाने सवारी करत आम्ही निघालो नाशिक फाटा या ठिकाणी. खूप दिवसांनी रिक्षाने प्रवास केल्यामुळे खूप आनंद वाटत होता आणि सगळे प्रवासाचा आनंद घेत होते. त्यानंतर आम्ही पोचलो मेट्रो स्टेशनला नाशिक फाटा या ठिकाणी. आमचा सगळ्यांचा मेट्रोने पहिल्यांदाच प्रवास असल्याकारणानं सगळेच मेट्रोची आतुरतेने वाट पाहत होते आणि तेवढ्यातच मेट्रोचे आगमन झाले स्टेशनला. आमच्यासाठी सर्व नवीन असल्यामुळे आम्हाला खूप भारी वाटत होतं. गावाकडून शहरात फिरायला येण्यासाठी जी मजा असते ती खूप वेगळीच असते. मेट्रोमध्ये बसल्यानंतर बायको आणि वहिनी साहेबांनी आमचे 2 चिल्ली पिल्ली प्रवासाचा आनंद घेत होते आणि मजा करत होते. मेट्रोमधून बाहेर पाहिल्यावरती असे वाटत होते जणू काय रोपवेने प्रवास करत आहोत. नाशिक फाटा या ठिकाणावरून मंडई या स्टेशनला पोचल्यावरती सर्वांनी स्वयंचलित पायऱ्यांवरती मस्त मजा केली आणि फोटो वगैरे काढले त्या ठिकाणी. फायनली आम्ही पोचलो श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर या ठिकाणी. त्या ठिकाणी खूप गर्दी असल्याकारणानं गणपती बाप्पाचे लांबूनच दर्शन घेतले. त्यानंतर पुण्यातील सर्व नवसाच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेत पुढे जात राहिलो. नवसाचा गणपती, शारदा, गजानन गणपती मंदिर, मंडई, तसेच अनेक देखावे, अनेक मंडळाचे गणपती आणि त्या ठिकाणी केलेली सजावट पाहत आम्ही फिरत होतो. तसेच तांबडे जोगेश्वरी हा नवसाचा गणपती बाप्पा. त्यानंतर आम्ही पोचलो लाल महल या ठिकाणी. ही पुण्यातील इतिहासकालीन वास्तू आहे. ही खूप सुंदर अशी वास्तू आहे. हे पाहिल्यानंतर पुन्हा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो. नवसाच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर दिवसभर चालून दमल्यानंतर नाश्त्यासाठी एका ठिकाणी थांबलो. सर्वांनी त्या ठिकाणी नाश्ता केला. आता परतीच्या प्रवासाला जाण्याची वेळ आली होती. दिवसभर खूप फिरलो, खूप मजा घेतली. आता घरी जाण्यासाठी भाऊनी टॅक्सी बुक केली. बुक केल्यानंतर आम्ही टॅक्सीने घरी निघालो. घरी जाताना सर्वांनी खूप मजा घेतली. आमचा आजचा दिवस खूप छान गेला. खूप मजा आली. बाप्पांचे दर्शनही झाले, त्रासही नाही झाला. फायनली आणि आम्ही खेडमध्ये येऊन जेवण केले देवगिरी या हॉटेलला आणि आजचा दिवस खूप छान गेला. बाय बाय मित्रांनो.